नमस्कार, मी शब्दयोद्धा सागर. थलापती विजय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही बाप गर्दी, लोकप्रियता आणि स्वॅग मनोज जरांगे पाटलांनी कमवलाय. असं जर मी तुम्हाला बोललो तर तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटेल. पण बॉस, ही वस्तुस्थिती आहे. ती वस्तुस्थिती कशी आहे? त्यांनी मराठा बांधवांच्या पाठिंब्यावर कोणकोणते रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केलेत? तामिळनाडूचा थलापती मोठा की महाराष्ट्राचा संघर्ष योद्धा? विजय थलापती आणि मनोज जरांगे पाटलांची का तुलना केली जाते? या तुलनेत कुणी कुणाला ओव्हरटेक केलाय, याच मुद्द्यांचा सविस्तर आणि डिटेल आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक असा अभिनेता जो आपल्या क्रेझने अख्खा तामिळनाडूला भुरळ घालतो, ज्याची एक झलक पाहायला तब्बल 7 ते 8 लाख लोक उन्हातानात तासनतास घुटमळतात, ज्याच्या एका आवाजावर अख्खं तामिळनाडू हलतं, ज्याच्या भाषणावर लोक अक्षरशः जीव ओवाळून टाकतात. आणि त्याच तुलनेत एक असा माणूस जो स्वतःला कधीच नेता म्हणून घेत नाही, ज्याला ना बॉडी ना पर्सनॅलिटी आहे, ना त्याला ऍक्टिंग येते, तरी तो मुख्यमंत्र्यापासून ते प्रधानमंत्र्यापर्यंत प्रत्येकाला फैलावर घेतो. त्याच्या एका इशाऱ्यावर देशाची आर्थिक राजधानी ब्लॉक होते. त्याच्या इशाऱ्यावर लोक अक्षरशः मरायलाही तयार होतात. तो बोलला तेच धोरण आणि तो सांगेल तेच तोरण असं मानलं जातं. आता तो दुसरा व्यक्ती कोण, हे सध्या अख्खा महाराष्ट्र अनुभवतोय. आधी थालापती म्हणजे काय ते समजून घेऊ. थालापती म्हणजे लोकनेता, कमांडर किंवा मग सेनापती. ही उपाधी सध्या विजयला तामिळनाडूत दिली जाते. हीच उपाधी क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीला, अभिनयात रजनीकांतला दिली जाते. पण जरांगेंना मराठा आंदोलकांनी संघर्ष योद्धा अशी उपाधी दिली आहे, जी त्यांना आणि फक्त त्यांनाच दिली जाते. या दोन माणसांनी देशाच्या इतिहासात नोंद घेता येईल अशी गर्दी आपल्या सभांना कमावली आहे. याच दोन माणसांनी थेट देशाच्या प्रधानमंत्र्यांनाही या रेसमध्ये मागे टाकलंय. हे अख्ख्या देशानं पाहिलंय. पण तुम्हाला माहितीये का, महाराष्ट्रातल्या मनोज जरांगे पाटलांनी थलापती विजयलाही मागे सोडलंय. हो, हे खरंय. आंतरवाली सराटी ते मुंबई असा शेकडो किलोमीटरचा प्रवास करून जरांगेंसहित लाखो मराठ्यांनी मुंबई गाठली. मुंबईतले अख्खे रस्ते जाम केले, रेल्वे स्टेशन फुल झालेत, रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली. जोवर पाटील सांगत नाही तोवर मुंबई सोडणार नाही, अशा प्रतिक्रिया समोर आल्यात. लोक उपाशी राहिले, रात्रभर जागले, पावसात कुडकुडले, खायची राहायची अहो बाथरूमचीही गैरसोय झाली. पण तरीही जो घरी बसला तो मराठा कसला, असं म्हणत लाखो मराठे मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी उभे राहिले. याच कारणामुळे जरांगे पाटलांनी विजय थलापतीचाही रेकॉर्ड तोडलाय की काय, असे प्रश्न विचारले गेलेत. आता ते प्रश्न का विचारले गेलेत तेही ऐका. 21 ऑगस्ट 2025 विजय थालापतीने तामिळनाडूच्या मदुराईत एक सभा घेतली. ही सभा देशाच्या इतिहासात अजरामर झाली. कारण काय माहितीये, या सभेला गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक झाला. चित्रपटात आपल्या ऍक्शनने, आपल्या स्टाईलने चाहत्यांना घायल करणाऱ्या विजयने राजकारणात सुपर डुपर हिट कामगिरी केली. हिंदी मीडियाने या सभेला रेकॉर्ड ब्रेक ठरवलं. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या सभेला तब्बल 7 ते 8 लाख लोकांनी हजेरी लावल्याचा अंदाज व्यक्त केला गेला. थलापतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचे रेकॉर्ड तोडलेत, असंही बोललं गेलं. या सभेतून थलापतीने आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. देशात सत्तेत असणारी भाजप आपली वैचारिक प्रतिस्पर्धी असल्याचं त्याने जाहीर केलं. आपण बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांच्या विचारांचे आहोत आणि आपल्याला जातीयवाद, अंधश्रद्धा निर्मूलन करायचंय, असंही त्यानं सांगितलं. या सभेची प्रचंड दखल घेतली गेली. भर उन्हातानात विजयची वाट पाहणारी लोक, चक्कर येऊन पडणारी लोक, त्याची एक झलक पाहिल्यावर वेडी होणारी लोक देशानं पाहिली. पण तुम्हाला माहितीये का, या सभेनं सगळ्या सभांचे रेकॉर्ड तोडले नाहीत. विजयच्या या सभेआधी महाराष्ट्रातल्या आंतरवाली सराटी नावाच्या एका खेडेगावात जरांगे पाटील नावाच्या एका शेतकऱ्याच्या पोरानं विजयच्या सभेलाही लाजवेल अशी गर्दी गोळा करून दाखवली होती. विशेष म्हणजे या माणसाकडे ना पी आर आहे, ना पैसा, ना पॉलिटिकल पॉवर, ना या माणसाला ऍक्टिंग येते, ना हा माणूस चित्रपटात ना राजकारणात आहे. तरीही जरांगे पाटलांनी विजय थलापतीला मागे टाकलं. 14 ऑक्टोबर 2023 ला आंतरवाली सराटीतल्या सभेचा हा फोटो पहा. जरांगेंची ही सभा तब्बल 100 एकर मैदानात झाली. 400 एकरचं मैदान फक्त पार्किंगसाठी, तेही कमी पडलं. 100 एकरच्या मैदानात लोकांनी तुफान गर्दी केली, इतकी की साधी मुंगीही त्यात शिरू शकत नव्हती. सभेच्या मैदानाबाहेर तब्बल 4 ते 5 किलोमीटर पर्यंत लोकांची गर्दी. धुळे सोलापूर हायवे अक्षरशः जाम झाला. जिकडे तिकडे माणसांची गर्दीच गर्दी. या सभेत किती लोक आले होते याची आकडेवारी कुणीच देऊ शकलं नाही, कारण ते कुणाला शक्यच नाही. पण या सभेसमोर 7 ते 8 लाख लोकांची गर्दी किरकोळ होती, हे कुणी नाकारणार नाही. विशेष म्हणजे जरांगेंनी ना राजकारणात प्रवेश केलाय ना अभिनयात. ते ना श्रीमंत घराण्यात जन्मात आलेत, ना ते उच्च शिक्षित आहेत. त्यांनी फक्त मराठा आरक्षणाचा मुद्दा निष्ठेनं लावून धरलाय. त्यांनी सतत उपोषण आंदोलन करून स्वतःच्या जीवाची बाजी लावली. घरदार, संसार, बायका पोरं सगळ्यांना विसरून ते मराठा समाजासाठी लढलेत. त्यांनी ग्रामीण भागात उपोषणं केलीत, लोकांची एकजूट केली, त्यांना लढण्याची प्रेरणा दिली आणि त्यांचा विश्वास संपादन केला. बरं, हे झालं सभेच्या बाबतीत. आता मोर्चाबद्दल ऐका.
जालन्यातील अंतरवाली सराटी ते मुंबई आझाद मैदान अंदाजे 400 किलोमीटरचं अंतर. या 400 किलोमीटर पर्यंत जरांगेंसोबत लाखो मराठे सोबत आले. हे सगळ्यात विशेष. काही तास सभा ऐकायला लोक जमू शकतात. बरं, निवडणुकीत रोजंदारीवर सभांमध्ये गर्दी गोळा करणारे राजकारणी तुम्ही पाहिलेच असतील. पण स्वतःच्या पैशाने, स्वतःच्या इच्छेने, उपाशी तापाशी येणारे, मिळेल ते खाणारे, रस्त्यावर स्वयंपाक करणारे, पावसात भिजणारे, अख्खी रात्र जागून काढणारे लोक कमावणं, त्यांचा पाठिंबा मिळवणं आणि लढेंगे जितेंगे हम सब जरांगे म्हणणारे लोक फक्त मनोज जरांगे पाटलांनीच कमावलेत, हे त्यापेक्षा विशेष. 2012 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं. त्यावेळी अख्खी मुंबई जाम झाली होती. बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकाने त्यांचं शेवटचं दर्शन घ्यायला मुंबई गाठली. घड्याळीच्या काट्याच्या पुढे आणि पैशाच्या मागे धावणारी मुंबई त्या दिवशी काही काळ थांबली होती. पण त्यानंतर मुंबई जाम करण्याची किमया केली ती जरांगे पाटलांनी. पाटलांना मुंबईत न येण्याचे आदेश देण्यात आले. त्यांच्यासोबत केवळ 5,000 आंदोलकांना परवानगी देण्यात आली. एकाच दिवसाचं आंदोलन करावं असंही सांगण्यात आलं. पण तरीही जरांगे आले आणि आपणही मुंबई हादरवू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. याही पेक्षा महत्वाचं म्हणजे इतक्या गर्दीला जरांगेंनी नियंत्रणात ठेवलं. गर्दीला चेहरा नसतो, गर्दीला ओळख नसते आणि महत्वाचं म्हणजे गर्दीला दिशाही नसते. या सगळ्या थेअरी जरांगेंनी फोल ठरवल्या. त्यांनी अचूक नियोजन केलं, लोकांना लोकशाही मार्गाने लढण्याचा विश्वास दिला. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल हे पटवून देण्यात जरांगे यशस्वी झालेत असंच बोलता येईल. आंदोलक उपाशी झोपले, त्यांची गैरसोय झाली, पण अद्याप तरी ते आक्रमक झाले नाहीयेत. आंदोलकांनी पोलिसांचं ऐकलं नाही तेव्हा पोलिसांनी थेट जरांगे पाटलांनाच व्हिडिओ कॉल केलेत आणि त्यांच्या एका इशाऱ्यावर आंदोलक गप्प झालेत. मला वाटतं ही किमया सध्या महाराष्ट्रातला कोणी नेता तर सोडाच, तर तामिळनाडूतला विजय थालापतीही करू शकत नाही. म्हणूनच सध्या जरांगेंनी थलापतीला मागे टाकलंय असं बोललं जातंय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून पटापट सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. आणि हो, ऑफिशियल बापला सबस्क्राईब करा.